नमस्कार विद्यार्थी मित्र, एव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी भरती छत्रपती संभाजीनगर शिपाई या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, कर्नाळा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कर्नाळा बघा, हे एक पक्षी अभयारण्य आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, कर्नाळा हे पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील रायगड बघा या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो घारापुरी लेणी आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू असते? सर्वात कठीण वस्तू कोणती वस्तू असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील हिरा बघा, ही वस्तू सर्वात या ठिकाणी कठीण असणारी वस्तू आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? हवेमध्ये विचारले सर्वात हलका वायू कोणता असतो? हवेमध्ये सर्वात हलका वायू खालीलपैकी कोणता असतो? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, सर्वात हलका वायू कोणता असतो? तर हेलियम विद्यार्थी मित्रांनो हा या ठिकाणी सर्वात हलका वायू असतो। प्रश्न क्रमांक 5 बघा, सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे त्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील गुजरात बघा, या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील राजाराम मोहन राय यांनी पहा विद्यार्थी मित्रांनो वेदांत कॉलेजची स्थापना त्यांनी केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले एकूण प्रशासकीय विभाग खालीलपैकी किती आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण प्रशासकीय विभाग खालीलपैकी किती आहेत? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 6 या ठिकाणी एकूण प्रशासकीय विभाग आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 26 ऑगस्ट सन 1982 बघा चंद्रपूर या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा विद्यार्थी मित्रांनो, चंद्रपूर बघा या जिल्ह्यामधून चंद्रपूर या जिल्ह्यामधून या ठिकाणी गडचिरोली हा नवीन जिल्हा बघा निर्माण करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो पंढरपूर बघा हे शहर भीमा नदीच्या काठावर आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? मोडक सागर हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील मोडक सागर बघा हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं धरण आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे जीएमसी भरती बघा आपल्याकडे या ठिकाणी 6,000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण या ठिकाणी सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न हे टाकलेले आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता परीक्षेला कमी वेळ आहे, जर कोणा बघा हे खरंच अतिसंभाव्य बघा प्रश्नांचं PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जाईल। बघा, यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, बघा फणसाड हे अभयारण्य रायगड या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एलिफंटा व घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा, आताच आपल्याकडे या ठिकाणी प्रश्न झाला होता, एलिफंटा व घारापुरी लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक 9 बघा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे?
विद्यार्थी मित्र बघा दादासाहेब फाळके बघा हा पुरस्कार चित्रपट या क्षेत्रासंबंधीचा एक महत्त्वपूर्ण पुरस्कार आहे। तर दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात विद्यार्थी मित्रांनो सन 1969 या वर्षापासून झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नॅशनल बघा कांजीरंगा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कांजीरंगा बघा हे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे, नॅशनल पार्क आहे, तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो कांजीरंगा हे नॅशनल पार्क बघा आसाम या राज्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील जिम कॉर्बेट बघा हे नॅशनल पार्क उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा ओझोन दिन कोणत्या दिवशी असतो? ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर 16 सप्टेंबर या दिवशी बघा जागतिक ओझोन दिन असतो। विषय क्रमांक पुढचा बघा गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पास झालेला कायदा आहे? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन बघा कायदा विद्यार्थी मित्रांनो सन 1994 या वर्षी बघा हा कायदा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे। विषय क्रमांक 14 बघा सन 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा बघा परिषद कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती? पहिली जागतिक वसुंधरा शिखर परिषद विद्यार्थी मित्रांनो ब्राझील या देशामध्ये संपन्न झाली होती। विषय क्रमांक पुढचा बघा पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील पुल्लर बघा लेणी नागपूर या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? विद्यार्थी मित्रांनो भामरागड सुरजागड बघा या टेकड्या गडचिरोली या जिल्ह्यामधल्या ठिकाणी टेकड्या आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर सर्वात कमी आहे? खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर सर्वात कमी आहे? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार बघा या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो साक्षरतेचा दर सर्वात कमी आहे। विषय क्रमांक पुढचा बघा WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटनेचं बघा या ठिकाणी बघा यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? विद्यार्थी मित्र बघा WTO बघा यांची स्थापना सन 1995 या वर्षी बघा यांची स्थापना ही झालेली आहे। बघा या ठिकाणी प्रश्न विचारला बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा बघा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 14 बाबा विद्यार्थी मित्रांनो भारतामधील 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले होते? बघा याचं योग्य उत्तर सन 1969 या वर्षी बघा भारतामधील 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते। विषय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले पवन ऊर्जेमध्ये बघा अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा तामिळनाडू बघा हे राज्य भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये या ठिकाणी अग्रेसर असलेलं राज्य आहे। विषय क्रमांक 22 बघा द नेम ऑफ द पीपल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा द नेम ऑफ द पीपल या नावाचं पुस्तक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील KR नारायण यांनी बघा हे लिहिलेलं पुस्तक आहे। विषय क्रमांक पुढचा बघा भूतान या देशाला बघा भारताच्या एकूण किती राज्यांच्या सीमा जोडतात? बघा भूतान या देशाला भारतामधील एकूण किती राज्यांच्या सीमा जोडतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा भूतान या देशाला भारतामधील एकूण 4 बघा राज्यांच्या ठिकाणी सीमा या जोडतात। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले होम रूल चळवळीला सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती? होम रूल चळवळ बघा यांची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील ॲनी बेझंट यांनी बघा सन 1916 मध्ये बघा होम रूल चळवळ बघा त्यांनी सुरुवात ही केली होती। विषय क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक बघा खालीलपैकी कधी झाली होती? भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक कधी झाली होती?
तर याचं योग्य उत्तर बघा 9 डिसेंबर सन 1946 बघा भारतीय राज्यघटनेची बघा पहिली बैठक ही झाली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते? धन विधेयक बघा हे सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, बघा धन विधेयक बघा हे सर्वात प्रथम लोकसभेमध्ये मांडावे लागते। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपती विचारले राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करतात? राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करतात? बघा या ठिकाणी 12 सभासद हे नियुक्त करतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले एकूण क्षेत्रफळात सुमारे किती टक्के क्षेत्र हे गोदावरी नदी खोऱ्याने बघा महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र हे गोदावरी नदी खोऱ्यानं व्यापलेलं आहे? तर 49% क्षेत्र विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही? बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही? बघा नागालँड बघा राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पंचायत राज या ठिकाणी अस्तित्वात नाही। प्रश्न क्रमांक 32 बघा फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो? फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो फायकॉलॉजी बघा या शास्त्रामध्ये शैवाल यांचा बघा अभ्यास केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते? पहिले महायुद्ध विचारले कोणत्या वर्षी सुरू झाले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1914 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा 6 एप्रिल सन 1930 महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मिठाचा कायदा हा मोडला होता? बघा महात्मा गांधीजी यांनी बघा 6 एप्रिल सन 1930 मध्ये बघा या ठिकाणी दांडी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मिठाचा कायदा हा मोडला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय बघा सभेचं ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन 1936 मध्ये कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? बघा राष्ट्रीय सभेचं ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन 1936 मध्ये भरले होते तर ते फैजपूर या ठिकाणी भरवण्यात आले। बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा दाल सरोवर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं? दाल आणि उलर बघा ही सरोवरे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या राज्यामधली सरोवरे आहेत? बऱ्याचदा बघा प्रश्न हा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे। बघा दाल हे सरोवर जम्मू काश्मीर राज्यामधल्या या ठिकाणी सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 37 पहा वातावरणामध्ये विचारले सर्वात जास्त कोणत्या वायूचं प्रमाण असते? वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचं प्रमाण असते? तर विद्यार्थी मित्रांनो बघा वातावरणामध्ये बघा नायट्रोजन या वायूचं बघा सर्वात या ठिकाणी अधिक प्रमाण असते। विद्यार्थी मित्रांनो वातावरणामध्ये बघा एकूण 78 बघा टक्के हे नायट्रोजन या वायूचं या ठिकाणी एकूण प्रमाण असते। प्रश्न क्रमांक 38 बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात उत्तरेकडील जिल्हा कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात उत्तरेकडील जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा या ठिकाणी नंदुरबार बघा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात या ठिकाणी उत्तरेकडील जिल्हा आहे। आणि सर्वात दक्षिणेकडील जिल्हा म्हटलं की विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात या ठिकाणी दक्षिणेकडचा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पालघर बघा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? पालघर हा जिल्हा बघा पालघर हा जिल्हा या ठिकाणी कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा पालघर या जिल्ह्याची बघा निर्मिती सन 2014 1 ऑगस्ट सन 2014 मध्ये बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झाली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील सुरत बघा हे शहर तापी नदीच्या काठावर आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाण्याचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे? पाण्याचं विचारले रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे? H2O CO2 HEC बघा पाण्याचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी
कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, जीएमसी भरती बघा आपल्याकडे 6000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण या ठिकाणी असेच महत्त्वपूर्ण सर्व विषयांचे प्रश्न हे टाकलेले आहेत। बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे, जर कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जाईल। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।